चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी. आजचा 33वा दिवस आणि 33व्या दिवसाची आपली सुप्रभात, आपली चाल सुरू झालेली आहे. वा, खूप आनंद. काल आपण उत्तर तटावर आलेलो आहोत आणि पुढे येऊन थांबलेलो थोडा, एक 15 किलोमीटर. नर्मदे हर. तर चला, तर आता पुढे चालूया. आज पण थोडं आळसपणा केला आम्ही, कारण की कालची झोप पूर्ण नव्हती झाली. त्याच्यामुळं म्हटलं जरा आज झोप काढावी, कारण की झोपेशिवाय जरा चालायला मजा येत नाही. मग चला, आता मस्त झोप झालेली आहे आपली. बरोबर आता 8 वाजले, 8 पावणे 8 का 8 वाजले बरोबर. आपण पुढचं डेस्टिनेशन पकडूया 9 वाजेपर्यंत काहीतरी. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान तर आज लवकरच आलेले आहेत. हो, एकदम झळझळ झळझळ. पण जरा थंडावा आहे इकडं ना. हो, थंडावा आहे म्हणून काय वाटत नाही. बघूया कुठपर्यंत थंडावा आहे, तोपर्यंत चालू आहे. आज आपण थंडावा संपल्यावर थांबू, असंच करावं लागेल. नर्मदे हर. हा, खूप सुंदर आपल्याला पगदंडी लागलेली आहे. मॅप बाहेरून सांगत होता न्यायला रोडने, पण ते निशाणीसुद्धा लावलेले होते. आणि आपल्या महाराजांना हा जुना रोड, इथून कमसे कम आपला 3 ते 4 किलोमीटरचा रस्ता जो रोडवरून नेत होता मॅप, तो एकदम मस्त चाललं आहे आपल्या जंगलातून शॉर्टकट. आणि प्रश्न शॉर्टकटचा नाही, वास्तविक हेच जुने रोड आहेत. आणि या रोडनी मैया जवळ आहे आपल्याला, मैया लांब नाही इथून. हे बघा, अजूनसुद्धा इथं हे निशाणे आहेत परिक्रमावासींसाठी बांधलेले. वा, हे बघा, जागोजागी हे परिक्रमा मार्ग आहे म्हणून. हे बघा, सगळीकडे निशाणी लावलेले आहेत. म्हणजे कधीही परिक्रमा मॅपच्या भरोश्यावर थोडी, आणि बऱ्यापैकी आपण विचारपूस करायला पाहिजे का परिक्रमा मार्ग कुठून चालला आहे. लोकांना इकडल्या जे राहतात त्यांना विचारायलाच पाहिजे खरंच. चला, खूप आनंद आहे. अशा रोडनी चालायला काहीच नाही वाटत, आनंद येतो अशा रोडनी चालायला. चला चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. आज कौन सा हनुमान मंदिर अपना? अगड़िया हनुमान मंदिर से निकले हैं और ज़्यादा नहीं, 5 किलोमीटर, 4 या 5 किलोमीटर आके यहाँ पे ये भाई साहब और आप, ये कौन सा गांव बोले? वेंगणी गांव. और ये आप 4-5 जन मिलके सेवा करते हो. बराबर. और ये ऐसी सेवा किसी को मतलब दिमाग में नहीं आती जल्दी. क्या पैसा बहुत होता है, लेकिन दान किधर करना है, क्या करना है, ये जल्दी नहीं समझ में आता है. देखो, करोड़पति पड़े हैं, लेकिन जिसके मन में मैया के बारे में श्रद्धा है, वही परिक्रमावासियों की सेवा करता है. ऐसे सब लोग सेवाधारी मंडली, नर्मदा मैया आपके ऊपर कृपा बरसाते रहे. नर्मदे हर. चलो, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हिंदी बोलताना जरा गडबड होते, पण ठीक आहे. आणि अशा प्रकारे खरंच त्यांची सेवा आहे. अशी लोक सेवा करतात परिक्रमावासियांची, आणि काही टेन्शन नसतं. कारण नाहीतर आम्हाला महाराज खरंच सांगा, काल आपल्याला दुपारी किती त्रास झाला अशी ही सेवा नसल्यामुळं. खूपच त्रास झाला काल. आणि तुम्हीसुद्धा बघितलं असेल कालच्या ब्लॉगमध्ये, परवा दिवशीच्या ब्लॉगमध्ये, कालच्या ब्लॉगमध्ये. तर एवढा आम्हाला काही रोड तो दुपारचा, रस्त्यात काहीच नाही, झाडसुद्धा नाही बसायला, आणि लांबच्या लांब ह्याच्यामध्ये पाण्याची सुद्धा सेवा नव्हती. नंतर एक होती, पण ते असं असतं. मग ही अशी दानशूर मंडळी ही येतात, परिक्रमावासियांची सेवा करतात. खरंच यांचा आपल्याला आभारच मानायला पाहिजे. वास्तविक मैयाच यांना बुद्धी देत असते. मैयासुद्धा परीक्षा घेते काही लोकांची. काय महाराज, मैयाचं काय कार्य अगणित आहे. चला, भेटूयात पुढं. परत आपण पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. श्री विठ्ठल नर्मदे हर.
सुंदर, अति सुंदर. काय बोलतात त्याला, ते आपले महाराज काय बोलतात तो, भव्य दिव्य. वा, एकदम सुंदर रस्ता. असा रस्ता आला का जीवात जीव येतो महाराज. वा, पगदंडी. आणि महाराज ही जी पगदंडी आहे ही एवढी शॉर्टकट आहे का मला वाटतं आपण संध्याकाळचं पण ठिकाणाच्या पुढे जाऊ शकतो. हा मग बघू, तिकडे पोचल्यावर बघू. पण आता एक वाटतंय का आपण तो आमलेश्वरला पकडू शकतो. हा, आमलेश्वर पकडू शकतो आपण अशा रस्त्याने. आमलेश्वर सकाळी 26 दाखवत होता, पण मला वाटत नाही ह्या रस्त्याने 26 असेल आमलेश्वर. बघूया पुढं. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप सुंदर रस्ता आलेला आहे आणि त्यातल्या त्यात एक छोटीशी तलाव असेल, वाहिनी असेल, काहीतरी आहे, साठलेलंच पाणी आहे. पण खूप सुंदर वाटतं इथून. असा रस्ता आला का मग माझा कॅमेरा बंद नाही होत, मग आपले व्हिडिओ मोठे होतात. पार्ट 1 पार्ट 2 बघा. कसला रस्ता, एकच नंबर. शेती सुंदर, अति सुंदर. श्री विठ्ठल नर्मदे हर. परीक्षा आलेली आहे. हे बघा, इथं रोड संपलाय, पण लोकांनी नर्मदा परिक्रमा वासियांसाठी हा रोड प्रॉपर बनवून ठेवलेला आहे. त्याला हळूहळू यायचं, जरा पोचलो झाला. हा, सावकाशवाला. चला, आमची पाळी झालेली आहे. धनंजय बाबांची पाळी. पाय व्यवस्थित ठेव, एकदम इझिली पाय ठेव, काय नको करू. हा, असा. चलो. नर्मदे हर. परत एकदा बालभोगासाठी थांबवलेलं होतं, पण फार कृषी उत्पन्न गाव आहे बरं का हा. जिथं जिथं पाय तिथं शेतीत तूरच्या नंतर हा हरभरा. तूर आणि हरभरा भरपूर या लोकांनी लावला इथं आणि खूप सुंदर. नर्मदे हर. चला, नर्मदे हर. नवीनच आहे का नर्मदे हर. बाबांनी प्रसाद दिला. नर्मदे हर. क्रिकेटचा सामना आणि आता टतीचा सामना चालू आहे. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. काल आपण जिथं थांबलेलो अकडिया हनुमान मंदिर, त्याच्याबद्दल आपल्याला काही इतिहास माहिती नव्हता, पण थोडक्यात इतिहास थोडा आम्हाला बाबांनी सांगितलं, तो ऐका जरा. बाबाजी, कल हम मंदिर रुके थे, अकड़िया हनुमान मंदिर. वहाँ पे नर्मदा मैया की मूर्ति हमने देखी, उसका जरा इतिहास बताइए. नर्मदे हर, ये रहियाट गांव में है, मिट्टी टलाई के पास बाद आता है. रहियाट गांव में अकड़िया हनुमान का मंदिर है, आश्रम है. वहाँ थोड़ी व्यवस्था है. वहाँ जो मूर्ति आंकड़ा बोलते हैं, माला चढ़ती है हनुमान जी को, वो माला का मूल से बनी हुई नर्मदा में से आई है. नर्मदा में से आई. हाँ, एक दफा तो गांव वालों ने ऐसा तैसा कर दिया, लेकिन दूसरी बार आया तो फिर उसने स्थापन कर दिया. जो मेरे पास ये माहिती इतनी है, हाँ. मैं बोलता हूँ अकड़िया हनुमान, ऐसे ही उसका नाम पड़ा है. अरे और भी पुराण, बहुत ज्यादा पौराणिक नहीं है ये. अभी लास्ट में थोड़ा 15, 20, 25 साल का ही प्रश्न है. अच्छा, पुराना नहीं है वो, लेकिन अच्छा मंदिर है और व्यवस्था भी अच्छी है. कभी भी लोग जाते हैं, व्यवस्था तो अच्छी है, रहते हैं, खाने पाने रुकने का इंतजाम हो जाता है. बहुत ही और ये हमारा ये पेंसली है, हाँ. भरूच दहेज रोड पर, स्टेट हाईवे रोड पर भरूच दहेज रोड है. इसमें ये पेंसली सेंटर है. हम यहाँ परिक्रमा वासी को चाय नाश्ता
फरसान, थोड़ा थोड़ा कोई दिन नाश्ता बनाते हैं, कोई दिन खिचड़ी बनाते हैं, लेकिन कंपलसरी बिस्किट और केला और चाय की व्यवस्था है। यहाँ रुकने की व्यवस्था तो नहीं है, लेकिन शायद कोई अर्जेंसी में रुक जाए तो उसकी भी व्यवस्था कर देते हैं इमरजेंसी में। बहुत धन्यवाद, बहुत बहुत खूप. नर्मदे हर. नर्मदे. श्री विठ्ठल नर्मदे हर. काय म्हणता, कसं वाटतंय ऊन? ऊन बरा वाटला, बरं वाटत राहिला का? कारण की आता पाठीच्या मागे चाललं. हां, आता ॲक्च्युली पाठी मागे चालल्यावर काय वाटत नाही, पण जोपर्यंत समोर आहे ना म्हणून त्याला खतरनाक आहे. अजून पण थोडा आहे समोर. त्याला आपल्याला 1 सालला पोचायचं आहे. 1 साल आपला जास्त नाही, 1 किलोमीटर राहिलेलं आहे. म्हणजे आपली दुपारची भोजन प्रसादी तिकडं करायची, मग पुढं निघायचं. 1 साल. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपण हा गावाचं नाव काय म्हणते का? 1 साल. 1 साल. 1 साल. बऱ्याच वर्षांनी तुम्ही इथं आले आणि सगळी मंडळी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर बोलायचं. वियम नर्मदे हर बोल. नर्मदे हर असतोय. सगळी मंडळी आपल्याला भेटण्याकरता आली होती. तुम्ही तर तुमचा पुढचा प्रवास काय? खाटू श्यामला चाललेली, पण म्हटलं जाता जाणं आपल्या जावयांना भेटून जा द्या म्हणून आलेले आहेत. आणि बरेच आपल्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचल्या. फार फार धन्यवाद. बरं का, सावकाश जा, व्यवस्थित पोचा, नंतर फोन करा. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. भारत जरा अर्ध्या झोप काढली. 3 वाजलेले आहेत आणि आपण निघालो परत पुन्हा पुढचा प्रवास. 1 साल इधर थांबलो थोड़ा. पण महाराज जी वही उधर ढूंढ रहे, आपको आप मिल नहीं रहे, आप इधर आके बैठे हो. चलो निकलो. चला, नर्मदे हर. आपल्याला आज पादत्राणे आलेले आहेत नवीन. आपली चप्पल चेंज झालेली आहे, नवीन चप्पल आलेली आहे. आपल्या इथून सुरदास राऊत पप्पा हे आपल्याला भेटायला आले होते आणि त्यांचे चिरंजीव, त्यांची सुनबाई. मस्तपैकी माझंसुद्धा काम झालं का त्यांना म्हटलं होतं येता येता कपडे घेऊन या आणि चप्पलसुद्धा घेऊन या. चप्पलसुद्धा नवीन आली आणि आपल्याला कपडेसुद्धा आले आपल्या व्यवस्थित. चला आता काय बघा, इथून पुढं आता मला वाटतं आता चप्पल अमरकंटकपर्यंत चालून जाईल. ही आपली दुसरी चप्पल. पहिली चप्पलचं आता एंड झालेला आहे, ती परत पाठवली आपण. आणि आता दुसरी चप्पल आलेली आहे आपल्याला. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. पुढं जाऊया, भेटूया. हा हा, नर्मदे हर मंडळी. खूप छान रस्ता मागासपासून चाललेला आहे आपला, शेताच्या वाटेवाटेनं. आणि इथून तूर तर इथून मूग, कधी हरभरे, खूप शेती लोकांनी केलेलं आहे इथं, खूप छान. आणि इकडल्या लोकांनी बघा त्यांच्या तुरीतून आपल्याला जाऊन दिलं आहे. रस्ता क्लिअर करून दिला आहे आणि जागोजागी निशाण लावलेलं आहे, झेंडे लावले आहेत. हां, तुरीमधून परिक्रमा मार्ग आहे. मागं काही ठिकाणी बघितलं ते काय सरळ सांगतो की इकडून मार्ग नाही, इथून मार्ग नाही. वरून जा. हां, केळीवाले बागेवाले त्यांनी सांगितलं का मार्गच नाही. मार्ग तिथूनच आहे महाराज. त्यांनी जाऊन नव्हतं दिलं आम्हाला, तरी आम्ही गेलतो. तेव्हा सगळी तूर एकदम झालेली आहे. तूर वाढलेला झोडायचीच बाकी आहे फक्त आता हिला. चला, खूप सुंदर मार्ग आहे. अशा मार्गातून जायला मजा येतं आणि हे शॉर्टकटसुद्धा असतं. आज आम्ही नाही बोललं तरी हायवेने जर गेलो असतो तर जिथं आम्ही चाललो आहे तो ठिकाण 32 किलोमीटर दाखवत होता. पण आपण ह्या शॉर्टकट मार्गाने बघूया संध्याकाळपर्यंत किती किलोमीटर जाईल. संध्याकाळी तुम्हाला डायरेक्ट सांगूया किती किलोमीटर झाला आपला. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल. हा, श्री विठ्ठल नर्मदे हर. कसली शांती आहे ना. हवा कशी चालली इथून. हां हां, चला पाणी पिऊन घेऊया. हां, श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला आलेलं आहे दुःख. दुःखाबद्दल आवाज आला असेल तुम्हाला. रोड. हां, चला रोड मार्गाने चला. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर.
आता तुम्हाला सूर्य भगवान माझ्या मागं दिसत असेल, असू द्या. आणि आपलं भाडभूत गाव काही येत नाही आहे. कधीपासून आम्ही वाट बघतोय हा भाडभूत आता येईल, कारण की भाडभूतपासून आपल्याला तट पकडायचं आहे परत. कधीपासून रस्त्यावरून चालून राहिलो आपण, कधी तो भाडभूत येतो आहे आणि कधी आपण तटावर जातो आहे. आणि तटकम तटकम पटकम पटकम तटातटाने पटापटा चालू आहेत. आज आपल्याला थांबायचं आहे कुठं हो? दशाहान. चला भेटूयात तटावर. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आता आपल्याला लागलेला आहे सागर तटमार्ग. श्री विठ्ठल नर्मदे हर. माझ्या आगरी बांधवांनो, तुमच्यासाठी आज या आश्रमात थांबलो आपल्यासाठी बरं का. हा आश्रम आहे केवट आश्रम. माणसाची जाता न वरी व त्यांच्यासाठी हा यो केवट आश्रम आहे. आम्हाला पुरं जायचं होता, मग बोललो नाही नको थांब, आता आहे थांबू. कारण की कसं आहे, जरा आमच्या माणसाने मी दाखवायला पाहिजे ना, आगरी खोल्यांचा आश्रम आहे, जरा थांबायला पाहिजे का. हे आहे केवट आश्रम. या जेवढी नावाडी मंडळी आहेत यांनी हा आश्रम बांधलेला आहे, नर्मदा परिक्रमावासियांची. नर्मदे हर. हे बघा मित्रांनो, नाव बघा किती, नाव बघा, बापरे. बघा नाव. आता पाणी खाली उतरलेलं आहे. हिला ही लोक नर्मदा मैयाच मानतात. नर्मदा मैयाच आहे, कारण की रेवा सागर संगमच आहे. बॅक वॉटर आहे. हां, समुद्राचं बॅक वॉटरच आहे हो. अति सुंदर. आणि इथं आता नर्मदा जयंती होणार आहे, त्याच्यासाठी तयारी चालली बघा. हे जे मांडव आहे ना, इथं खूप जल्लोषात नर्मदा जयंती चालते. आता 25 तारखेला नर्मदा मैयाची जयंती आहे. बघूया आपल्याला कुठला आश्रम भेटतो त्या हिशोबात. हां, चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजची 33वा दिवस. 33व्या दिवसाची आपण शुभरात्री करत आहोत. सगळे झोपलेले आहेत मंडळी. शुभरात्री. नर्मदे हर. सगळी मंडळी आपली झोपलेली आहेत. हो महाराज, तुम्ही पण झोपा चला बरं. हो चला. तर मस्त आज खूपच छान दिवस होता. मस्त नर्मदा मैयाच्या तटावरच आहोत. आता हे सागरच आहे बरं का, पण नर्मदा मैयात आपण समजायची. पण आपल्याला पुढं उद्या किंवा परवा आपल्याला छान तट पाहायचं आहे आणि आपल्याला तिकडे थांबायचं आहे आपल्याला नर्मदा जयंतीसाठी. चला आजच्या दिवसाची व्हिडिओ संपवतो. शुभरात्री. नर्मदे हर.